सगळेजण बघायला लागले. चल आत, चल घरात, चल चल ये. फुलिया चल लांब हो, चल चल, लांब हो, चल चल. पाहुणे राहिलो की तुझ्यात आजकाल लय जास्त ताकद आलेली आहे फुलिया. म्या आताच ना एक कानफाडात मारून दाखवतोस आता तुला, आणि बघतोच की कशी आहे तुझ्यात ताकद. जोखू वा भीमराव, आता ना माईला तुझ्या समोर थोबाडीत मारणार, आणि बघतो कोण काय करतय. बघ फुलिया. बस, खूप झालं तुमचं नाटक. या माझ्यासोबत. म्या परत येणार इकडे भीमराव. आम्ही वळून घेऊन जाणार. लोको याच साईड राहतोय, हम्म, आपला भाऊ आहे. हम्म. असं कसं भीम काढू शकतो याला इकडनं? मी यांना चाळीतून काढणारा कोण आहे? मी फक्त यांना चाळीतून बाहेर काढून हे दाखवायचा प्रयत्न करतोय की असं दारू पिऊन घरेलू हिंसा करणाऱ्याची जागा आपल्या घरात, परिवारात आणि समाजात नाहीये, आणि यांना दूर ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. माझ्या एकट्याने जबाबदारी घेऊन काही होणार नाही. एक माणूसही नाही बदलणार. तरीही मी माझी जबाबदारी पार पाडली. आता पुढे काय करायचंय हे तुम्ही बघा. फुलिया, कवापासून गप्प बसून बघतेय, पण आता सांगतेय. नवरा आहे ना तुझा, आता याला असंच ठेवायचंय का घरात घेऊन जायचंय? तूच ठरव आता. आपण दोघं जोखीला उचलूया. चल चल. हे इथेच भाऊ, आता आतमध्ये म्या तेव्हा जाणार जेव्हा फुलिया येऊन माझी माफी मागल आणि मला सवता घराच्या आतमध्ये घेऊन जाईल. बरोबर ठीक आहे. बरोबर. काकी, तुम्ही आता नका जाऊ. आता नशेत आहेत. जर आता गेलात तर त्यांची हिंमत अजून वाढेल. वय काकी, सोडून द्या त्यासनी. जनार्दन, नवरा बायकोच्या मधला मामला आहे. हं? हे लोक आपसात बघून घेतील. चल घरी जाऊ. जोको आपला भाऊ आहे. हाय, आता घरी जाऊया. घरी जाऊया. लक्ष्मी, रमा, तुम्ही दोघे बी आत जावा. हे काय करतील तो ह्यांचा निर्णय आहे. खबरदार जोखो, जर फुलियावर हात उचललास तर मायासारखा वाईट कोण नसल. तुमच्या फुलं इकण्यानं आपण दोघं भाऊ व्यवस्थित खाऊ बी नाही शकत. मी मजुरी केल्यावर आपल्याला भूक लागल्या आपण खाऊ तरी शकतो, पण नाही ना. तुम्ही मला जेवायला देऊ शकत आणि ना मजुरी करायची परवानगी. आज दादाला परवानगी द्यायलाच लागल माझ्या कामाबद्दल, कारण काम करून माझ्यासाठी, दादासाठी जेवण तरी आणील. जशी मोठ्या जातीचे लोक श्रीमंतीत राहतात ना, तसं मी राहू शकतो. तुला मोठ्या जातवाल्यांसारखं थाटात राहायचंय ना, तर मग जा इथून निघून आणि पुन्हा परत येऊ नकोस. तिथंच जा, तिथंच राहा, कमाऊ, खा. मालू, मैं तुला कसं समजाव की आई बाबा गेल्यानंतर
तूच तर माझं कुटुंब होतास. तूच माझं जग होतास. मला तुझं भविष्य खूप उज्ज्वल करायचं होतं. मी तुला एक चांगला माणूस बनवणार होतो. माझी इच्छा होती की तू शिकावं, अभ्यास करावा आणि लय मोठा माणूस बनावास. तुझ्यावर 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 लय प्रेम करतो मी. म्या कवा चुकीचा नव्हतो मालू. कदाचित म्या तुला नीट समजावू शकलो नाही. माहितीये की माझी समजावण्याची पद्धत चुकीची असेल, पण माझ्या समजावण्याला तू एवढं चुकीचं समजलास आणि आपल्या मनात माझ्यासाठी एवढा राग भरून ठेवलास की माझ्यापासून लांब जाणं तुला बरोबर वाटलं. माझ्यापासून एवढं लांब निघून गेलास तू. एवढा लांब निघून गेलास. आणि अशी अवस्था करून घेतलीस. नंदू दादा, तुम्ही गेला नाहीसा? थोरला भाऊ आहे तुझा, असं कसं सोडून जाईन तुला म्या? एक वेळा तुला माझ्यापासून लांब करायची लय मोठी चूक केली आहे म्या. ती चूक आता पुन्हा नाही करणार. पुन्हा तुला कुठं बी जाऊ देणार नाही. अन भीम कुठं आहे? भीमला जायला लागलं, पर तो पक्का परत येणार. भीमराव नक्कीच येणार आणि मला वाचवून घेऊन जाणार. पर तो हित का येईल? त्याच्या हित येण्यानं काहीच नाही बदलणार. तुला माहित नाही, त्यानं मला इथं ह्यासाठीच पाठवलंय कारण आम्ही सगळे तुझ्यापर्यंत पोहोचू शकू. मला हितनं कुठंच नाही जायचं. मी हितच ठीक आहे. मालू, कुठंच नाही जायचं मला. मी हितच ठीक आहे. कुठंच नाही जायचं. मालू असं नको म्हणूस. नात्यातील विचित्र गोंधळ बघतीयस रमा. काही वेळा व्यक्तीला जे केलं पाहिजे ते फक्त प्रेम आणि मोहामुळे नाही करू शकत. जसे फुलिया काकीला हे जे केलं पाहिजे की जोखू काकाला असंच रात्रभर घराच्या बाहेर ठेवलं पाहिजे, कारण उद्या सकाळी उठल्यावर जेव्हा त्यांची नशा उतरेल तेव्हा त्यांना ह्या गोष्टीची जाणीव व्हावी की जर ते पुन्हा रात्री दारू पिऊन घरी येतील तर त्यांची बायको त्यांच्यासोबत असंच करणार. नाही, माझं मन नाही मानत की फुलिया काकी असं जोखू काकांना रात्रभर बाहेर सोडतील. जोखू, चल घरला चल. नाही, म्या नाही जाणार. जवळ तर माझी माफी नाही मागत.
जोखू मी तुझी हात जोडून माफी मागतेय. माझी चूक झाली, मला माफ कर. चल घरात चल, बाहेर लय थंडी आहे. आता आली ना तू बरोबर शुद्धीवर. हे? चल ये. हीच सर्वात मोठी समस्या आहे रमा. स्त्रीच्या मनाची कोमलता काही वेळा पुरुषांसाठी वरदान बनून जाते. पण एक बाई करणार तर काय? आपल्या नवऱ्याला असंच बाहेर थंडी सोडू दे? प्रेमात स्त्री चुकीला बी आपलंसं करतात. हेच तर चुकीचं आहे ना रमा. जेव्हा प्रेम प्रत्येक मर्यादा, सीमा, आत्मविश्वासाच्या पलीकडे जाते, तेव्हा हक्काचा श्वास गुदमरायला लागतो. हक्क मरतो. आणि ते नाही झालं पाहिजे. कदाचित म्हणूनच बाईचं जीवन प्रेमाच्या आजूबाजूलाच आहे आणि हक्काच्या कमी. पण मला वाटते की हे समज बदलायला अशक्य आहे. बरोबर म्हणतीयस. मलाही नाही माहिती हे सर्व कधी बदलणार. पण वेळेच्या सोबतच स्त्रियांनी हा विचार केला पाहिजे की प्रेमाच्या बदल्यात कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीला त्या स्वीकारू शकत नाहीत. मग खरंच नंदू काकांबद्दल काय अजून कळलं नाही का? मालू, मालू ऐक, मालू मालू काय करतोयस? मालूजी, मालू ही तुझी काय अवस्था झाली आहे मालू? काय हे काय आहे सगळं? ती तर थोडीशी पिली होतो ना, म्हणून. गोडाऊनची जागा बदलावी लागेल. गोडाऊनची जागा? पण का बाबा? अरे बाळा, भले तो आज भीम आणि त्याची माणसं नाही पोचले तिथे, परंतु उद्या चालून कोळीही येऊ शकतंय. अहो बाबा, तुम्ही असेच त्या भीमाची ताकद मापत आहात. काही नाहीये तो. त्या नरोत्तम जोशी पासून ते प्रचंड देवपर्यंत त्यांनी जे चूक केली, ती चूक तुला का पुन्हा करायची आहे? हा, भीमला कधीही कमकुवत समजायची चूक नाही करायची. अरे डोक्याने खूप चतुर माणूस आहे तो. या अगोदर की काही गडबड होईल, आपल्याला उद्याच्या उद्या गोडाऊन बदलायला पाहिजे. ठीक आहे? ठीक आहे बाबा. आणि राहिला विषय तो मालोजी, नंदू आणि गोपीचा, त्यांच्यासोबत काय करायचं आहे तो मी विचार केला आहे. मालू दारुडा झालाय रमा. मी जेव्हा त्याला पाहिलं आज, तेव्हा खूप विचित्र वाटलं मला. असं वाटलं की त्यांनी स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेतलंय. पण ती तिघं तर तिकडे अडकली आहेत. तिथनं आणायला तर पाहिजे ना? आणलं पाहिजे, आणि लवकरात लवकर आणलं पाहिजे. कारण आतापर्यंत मेघनाथजी आणि त्यांच्या मुलांनी काही ना काही करण्याचा विचार केला असेल. ऐका रे, चला बाहेर या सगळे. चला 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 या. अरे हा, गोपी दिसत नाही कुठे? बोलव त्याला. हा, बोलून आण.
ए नंदू, हा घाबरू नकोस, काही करणार नाही. थांब. ए गोपी, शांत उभा राहा नीट. तुम्ही तिघे लक्षपूर्वक ऐका. आज काम जरा जास्त आहे, म्हणूनच हे प्या आणि कामाला लागा. ताकद मिळेल त्यामुळे. दे रे. चल मालवजी, सुरू हो. आज आता गोपीला. नाही. आता नंदूला पाज. चल 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 नंदू. चला आता तुम्ही तिघे कामाला लागा. चला रे, या तिघांना पोत्यात भरा. चला, विचार करू नका. चला. मालक 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 मालक, मालक, पोलीस आले आहेत. सगळ्या जागेवर छापा घालत आहेत. फौजदार, भीमराव, अरे चला रे, लवकर करा. उभं राहून तोंड काय बघताय? चला लवकर, लवकर भरा यांना. हा आता या तिन्ही पोत्यांना त्या तिकडे त्या किनाऱ्यावर लावता. चला. चला चला, झालं झालं झालं. चला, 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 चला. चला चला. अरे पळा, अरे पळ. चल चल बाळा. पण बाबा, इथे सामान आहे. पोलीस इथे सगळं सामान जप्त करतील. अरे वेड्यासारखं करू नको शिशुपाल. आधी जीव बघ, सामान नंतर बघू. हे बघ बाळा, जर का आपण इथे नाही सापडलो ना फौजदारांना, तर कुठल्याही अनोळखी माणसाच्या माथ्यावर लावतील ते केस. पण आपण सापडलो ना इथे, तर ते केस सरळ आपल्यावर लावतील. समजलास? हे सगळं आपण नंतर बघूयात. या तिघांनाही नंतर बघू. चल 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 चल, निघेतून. अरे हा, दरवाजा बंद कर, दरवाजा बंद कर. चल चल, लवकर लवकर. चल 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 गरवा. चल 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 चल. नंदू काका, गोपी काका, मालू, मालू. एवढं महाग सामान या जंगलामध्ये? म्हणजे याचा अर्थ इथून या सामानाची तस्करी पण केली जाते. हो पोलीस साहेब, आणि ते तिघेही इथेच असतील. इथे तर कोणी माणूस नाहीये, पण हे सर्व सामान आम्ही आमच्या ताब्यात घेणार आहोत आणि याची सूचना आम्हाला आमच्या उच्च अधिकाऱ्याला दिली पाहिजे. अच्छा, तर हा भीमराव पोलिसांना घेऊन आला आहे. आपलं एवढं महागडं सामान पोलिसांच्या हाती लागलंय. भीमराव, शांत शिशुपाल. तुला सोडणार नाही मी.